सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेची निवडणूक आता अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे। अवघ्या 5 दिवस प्रचाराचे शिल्लक राहिलेले आहेत। त्यामुळे प्रत्येक उमेदवारांची धांदल उडालेली आहे की आपण आपल्या प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणं। यामध्ये प्रभाग क्रमांक 14 मध्ये एक दाम्पत्य आहे, पती पत्नी आहेत। ते स्वतः जनतेच्या बळावर या ठिकाणी रिंगणात आहेत। ओंकार चव्हाण आणि शिल्पा चव्हाण हेच ते दाम्पत्य आहे। यांनी हे प्रभागामध्ये आपल्या मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी पती पत्नींनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला। कोणत्याही पक्षाकडे हे न जाता त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आणि आज त्यांना ग्राउंडवर अत्यंत चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळतोय। मतदारांच्याकडून मोठा पाठिंबा त्यांना वेगवेगळ्या भागातून मिळत आलेला आहे आणि स्वतः पती पत्नी या रिंगणात उतरलेले आहेत। कोणताही पक्ष नाही, अपक्ष म्हणून ते या ठिकाणी समाजासमोर गेलेले आहेत, जनतेसमोर गेलेले आहेत। नमस्कार, मी शिल्पा ओंकार चव्हाण। मी क गटातनं अर्ज भरलेला आहे ओपनमधून। माझं चिन्ह कब्बशी आहे। मी यावर्षी यासाठी अर्ज भरला आहे की आमच्या इथे बऱ्याच ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आम्ही बघितलं की पाण्याचा प्रॉब्लेम आहे। परत महिलांना खूप अडचणी आहेत, त्यांना सुरक्षित अशा ठिकाणी नाही आहेत, कुठेही लहान मुलांना खेळायला जागा नाही आहे, वृद्ध माणसांसाठी नाना नानी पार्क नाही आहे। त्यासाठी यावेळेला आम्हाला जर सगळ्या लोकांकडून प्रतिसाद मिळाला आहे, त्यातनं आम्ही पुढे जाऊन सगळ्यांसाठी बरंच काही करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आम्ही हे करून दाखवणार आहे। तसंच पुराच्या वेळेला जे इथं पाणी येतं त्यामुळे लोकांना अडचण होते, त्यासाठी त्यावर पण काही उपाय करता आला तर तोही करणार आहे। तसेच पुराच्या वेळेला जी लोकांची परिस्थिती झाली होती, लोकांना राहायला घर नसल्यामुळे त्यांना खायला अन्नाचाही प्रॉब्लेम खूप झाला होता। आम्ही आमच्या परीने आमच्या मंडळाकडनं सगळ्यांसाठी राहायची आणि खायची सोय करून दिली होती। माझे मिस्टर आणि माझे सासरे आम्ही सगळ्यांनी मिळून खूप प्रयत्न करून सगळ्यांसाठी पूर्ण व्यवस्थितपणे सोय करून दिली होती। येत्या मतदान होणार आहे, त्यावेळेला तुम्ही आम्हाला सगळ्यांना साथ देऊन आम्हाला भरपूर मतांनी विजयी करा। धन्यवाद। नमस्कार, मी ओंकार आनंदा चव्हाण, प्रभाग क्रमांक 14 मधून सर्वसाधारण ड गटातून अपक्ष उमेदवार उभारलेला आहे। तसेच माझी पत्नी शिल्पा ओंकार चव्हाण क गटातून अपक्ष उमेदवारीचा अर्ज भरलेला आहे। गावभागातील समस्या तसेच या भाजी मंडईतील पावसाच्या वेळी जे काही पाणी भाजी मंडईमध्ये येते त्याच्या ज्या काही समस्या आहेत आता या इथल्या सर्व जनतेने मला आत्ता सांगितल्या। त्याचबरोबर आपल्या गावभाग परिसरातील आपल्या याच्यामध्ये स्मशानभूमीमधील जी काही धुराडीची समस्या आहे, तसेच भटक्या कुत्र्यांची समस्या आहे, रात्रीच्या वेळी लाईटच्या समस्या आहेत, प्रत्येक ठिकठिकाणी चौकात ज्या काही कॅमेऱ्याच्या समस्या आहेत, बाबा कुठं कॅमेरे नाही आहेत, अशा बऱ्याच समस्यांना आता आपण तयारी करतो आहे त्या सर्व गोष्टी पूर्ण करण्याची, मार्गी लावण्याची। तसेच त्याबरोबर आत्ता प्रस्थापित जे काही नगरसेवक होते, गेले 10 ते 15 वर्ष जी काही रखडलेली कामं आहेत, ती सगळी रखडलेली कामं आपण ह्यावर्षी आपल्या प्रतिसाद जे काही लोकांचा मिळतो आहे त्या आशीर्वादाने आपण सगळ्या कामं आपण सगळी मार्गी लावत आहे आणि सर्व मायबाप जनतेचा मला चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल आणि मला भरभरून मतांनी लोक निवडून देतील अशी मी अपेक्षा धरतो आहे। नमस्ते। का अर्ज भरा? आम्हाला अर्ज भरायला म्हणजे आम्हाला प्रतिसाद आणि सर्व 15 वर्ष जे काही नगरसेवक आहेत त्यांनी रखडलेली कामं आणि तेच नगरसेवकांना आत्ता मिळालेली जे काय उमेदवारी आहे, तर चांगला आम्हाला मिळालेला प्रतिसाद, लोकांची मिळालेली साथ, त्याच्यामुळं आम्ही असं ठरवलं की आमचा अर्ज मागे घ्यायचा नाही, तर आपण लढायचं। हे रिंगणात उतरल्यामुळे मी त्यांना साथ देतोय। माझ्या ओळखीचे पण भरपूर लोक आहेत, त्यामुळे त्यांना प्रतिसाद भरपूर मिळतो। चांगला प्रतिसाद, चांगला पाठिंबा वाढतोय, एवढंच मी